नमस्कार सर्व रसिक श्रोते हो. रामरक्षेच्या या दुसऱ्या भागामध्ये मी अलका जोशी आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. आज या ठिकाणी रामरक्षेच्या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करूयात. अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्गारूढसीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं ध्यायेत आजानुबाहुं नीरदाभं. नीरद म्हणजे मेघ, मेघासारखी कांती असणारे नीलवर्ण असणारे श्रीराम. दधत मुरु जटामंडनम दधतम उरु जटामंडनम दधतम म्हणजे धारण करणारे, उरु म्हणजे विस्तृत आणि मोठ्या जटामंडनम म्हणजे जटांनी सुशोभित असलेले नीलकांती असणारे कमळासारखे नेत्र असणारे असे प्रभू मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. अर्थ आता ध्यानाची सुरुवात करूया. गुडघ्यापर्यंत हात असलेल्या, धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्ध पद्मासनात बसलेल्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणाऱ्या प्रसन्न रूपी अशा श्रीरामांचे ध्यान करूया. त्यांच्या डाव्या मांडीवर भगवती माता सीता बसलेली आहे. श्रीरामांची नजर तिच्या मुखकमलाकडे लागलेली आहे. प्रभू श्रीरामांची कांती नीलवर्णी मेघश्याम आहे. शरीर निरनिराळ्या अलंकाराच्या शोभेने झळकत आहे आणि मोठ्या जटांमुळे त्यांचा चेहरा प्रसन्न सुशोभित झालेला दिसून येत आहे. अशा मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांच्या चरणी शतशत नमन करूया. याच ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देते. या पुढील तिसऱ्या भागामध्ये आपण तिसरा श्लोक घेणार आहोत. तोपर्यंत जय श्रीराम.